आज झालेला मराठीचा पेपर इतका सोपा होता की येड्यातल्या येड्या पोराला सुद्धा पैकीच्या पैकी मार्क पडायला पाहिजे होते। 50 मार्काचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या 50 पैकी 50 पडायलाच पाहिजे होते। तुम्ही चेक करून सांगा तुम्हाला किती पडतात। हा व्हिडिओ सर्व मुलांना आणि विद्यार्थ्यांना पाठवा। तर हे पहा 2 मार्कासाठी कोणत्याही 4 भाषा, ही पहा छोटीशी ऍक्टिव्हिटी 2 मार्क, हे 3 मार्काचं तुमचं स्वमत होतं, हे इथं काही मी देत नाही कारण हे तुमचं स्वतःचं मत होतं। ही पहा ऍक्टिव्हिटी 2 मार्काची, हे पहा 2-2 मार्काचे चुक्की बरोबर, त्यानंतर ही ऍक्टिव्हिटी, त्यानंतर हे पहा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर ह्या ऍक्टिव्हिटी पाहून घ्या, 16 मार्काचा भाषा अभ्यास पाहून घ्या, इथे समास हे पाहून घ्या, शब्दसिद्धी, वाक्यप्रचार पैकीच्या पैकी पडायला पाहिजे होते। हे पहा शब्द संपत्ती किती सोपे शब्द होते। हे पहा लेखन नियमानुसार लेखन पैकीच्या पैकी पडायला पाहिजे होते। तर 80 पैकी 50 मार्काचा पेपर मी तुम्हाला दिलेला आहे, या 50 पैकी 50 तुम्हाला पडायला पाहिजे। बघा कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला किती मार्क पडणार आहे, आपल्या मित्रांना पाठवा, शाळेच्या ग्रुपला पाठवा, म्हणजे मुलांना सुद्धा तपासता येईल की त्यांना किती मार्क पडते। इतका सोपा पेपर होता। पुढील पेपरच्या उत्तरपत्रिकेसाठी आणि IMP क्वेश्चनसाठी हे चॅनल फॉलो करून ठेवा। व्हिडिओ सर्वांना पाठवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।